नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा चॅप्टर पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यामध्ये एक आपण पॉईंट पाहत होतो, डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये आपण दोन डेव्हिएशन्स पाहिलेले आहेत, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स. म्हणजे या मागील व्हिडिओमध्ये आपण कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचं डेव्हिएशन मल्टिपल अलिल्स आणि प्लिओट्रॉफी म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मल्टिपल अलिल्स म्हणजे काय पहा. तर मल्टिपलचा अर्थ समजतो तुम्हाला, अनेक. अलिल्स पण माहिती आहेत तुम्हाला. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए जीन इज कॉल्ड ॲज अलिल. म्हणजे एका जीनमध्ये दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स जे असतात त्याला आपण अलिल असं म्हणतो. आणि त्याचे डेफिनेशन काय दिले आहे पहा. More than two alternative forms of a gene in population occupying the same locus on the chromosome are called as multiple alleles. म्हणजे काय? More than two alternative forms of a gene. एकाच जीनचे दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स किंवा टाईप जर असतील त्याला काय म्हणायचं? मल्टिपल अलिल्स. And these alleles present on the same locus. Locus म्हणजे लोकेशन, ठिकाण. ऑन क्रोमोसोम म्हणजे क्रोमोसोमवरती एकाच ठिकाणी एका जीनचे जर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स दोनापेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणायचं मल्टिपल अलिल्स. आता फॉर एक्झाम्पल पहा, हा एक जीन आहे, हा आपण क्रोमोसोम काढलेला आहे आणि हा एक जीन आहे. क्रोमोसोमवरती असणारा एक जीन दाखवला आहे आपण आणि त्या जीनला नाव काय दिले आपण? आय. इन ह्युमन बीइंग देर इज जीन आय विल कंट्रोल द एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. आपल्यामध्ये एक जीन असतो पहा, आय, आणि तो आय जीन काय करतो? एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम जे आहे तो कंट्रोल करतो. This gene I having three alternative forms. आणि या जीन आयला काय असतात? तीन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात. म्हणजे ए, बी अँड ओ. ए, बी अँड ओ. म्हणजे जीन एकच आहे परंतु त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स किती असतात? तीन आहेत. आपण शिकलोय पहा, आपण मेंडेल यांच्यानुसार एक जीन आणि त्याचे किती अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात असं शिकलो होतो. तर दोन, म्हणजे एक असतो डॉमिनंट, दुसरा असतो रेसेसिव्ह. म्हणजे जर आपण स्टेम हाईट डिटरमाइनिंग जीन जर घेतला तर त्याचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आपण पाहिले होते. एक तर डॉमिनंट म्हणजे टॉल आणि दुसरा रेसेसिव्ह म्हणजे काय? डॉर्फ. हे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आपण स्टेम हाईटसाठी पाहिले होते. म्हणजेच एक जीन दोन अलिल्स. परंतु निओ मेंडेलियन इनहेरिटन्स किंवा मल्टिपल अलिल्समध्ये काय असतं? एक जीन असतो आणि तो काय करतो? दोनापेक्षा किंवा एक जीन त्याला काय असतात? दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात. त्याला म्हणायचं मल्टिपल अलिल्स. अँड दिस जीन इज प्रेझेंट ऑन ऑर दिस अलिल्स प्रेझेंट ऑन सेम लोकस. आणि हे जे अलिल्स आहेत ते क्रोमोसोमवरती काय असतात? एकाच ठिकाणी असतात. त्याला काय म्हणायचं? मल्टिपल अलिल्स. आता हे मल्टिपल अलिल्स कशामुळे तयार होतात? मल्टिपल अलिल्स फॉर्म्ड ड्यू टू द म्युटेशन ऑफ वाइल्ड टाइप ऑफ जीन. वाइल्ड टाइप ऑफ जीन म्हणजे जो मूळचा जीन आहे त्याला म्हणायचं वाइल्ड टाइप ऑफ जीन. या वाइल्ड टाइप ऑफ जीनमध्ये काय होतं? म्युटेशन होतं. आता म्युटेशन म्हणजे काय? तर सडन चेंजेस ऑकर इन न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्सेस ऑफ DNA. म्युटेशन म्हणजे काय? अचानक बदल होतात. DNA मध्ये जे बेस सिक्वेन्सेस असतात, न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्सेस, त्याच्यामध्ये काय होतं? सडन चेंजेस होतात, अचानक बदल होतात. त्याच्यामुळे काय होतं? DNAचा न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्स चेंज होतो आणि अर्थातच जीन्स मध्ये असणारा DNA सिक्वेन्स जर बदलला तर काय होणार आहे? आपोआपच
फिनोटायपिक कॅरेक्टर पण काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजेच काय होतं, वाईल्ड टाईप ऑफ जीनमध्ये जर म्युटेशन झालं तर काय होतात, या प्रकारचे आपल्याला मल्टिपल अलील्स पाहायला मिळतात. मल्टिपल अलील्स फॉर्म्ड बाय म्युटेशन ऑफ वाईल्ड टाईप ऑफ जीन. आता म्युटेशन लक्षात आलं तुमच्या, सडन चेंजेस ऑकर इन द न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्सेस ऑफ DNA. म्युटाजेनिक एजंट वगैरे तुम्हाला माहीत आहेत, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स वगैरे असे म्युटाजेनिक एजंट्स आहेत. ठीक आहे. तर वाईल्ड टाईप ऑफ जीन म्युटेट सेव्हरल टाइम अँड प्रोड्युसिंग अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए जीन. मग याच्यामध्ये काय होतं पहा, जो वाईल्ड टाईप ऑफ जीन आहे त्याच्यामध्ये म्युटेशन होतं आणि दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्याच जीनचे तयार होतात. हिअर वाईल्ड टाईप इज डॉमिनंट ओव्हर द ऑल म्युटंट अलील्स. म्हणजे काय, इथं जर वाईल्ड टाईपचा जीन घेतला आपण तर तो डॉमिनंट असतो आणि बाकीचे जे तयार झालेले आहेत म्युटेशननी अलील्स तयार झालेले आहेत ते कसे असतात, तर रेसेसिव्ह असतात. म्हणजेच वाईल्ड टाईप इज द डॉमिनंट ओव्हर द ऑल टाईप ऑफ अलील्स. लक्षात आलं. मल्टिपल अलील्स म्हणजे काय, मल्टिपल म्हणजे अनेक, दोनापेक्षा जास्त, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए जीन which are present on the same locus on chromosome called as multiple alleles. आणि हे मल्टिपल अलील्स कशाने तयार होतात, तर म्युटेशनमुळे होतात. दिस म्युटेशन ऑकर इन वाईल्ड टाईप ऑफ जीन. ठीक आहे. आणि वाईल्ड टाईप जीन हा डॉमिनंट असतो आणि बाकीचे जे तयार झालेले आहेत म्युटाजेनिक अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ते कसे असतात, रेसेसिव्ह असतात. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस मल्टिपल अलील which is given in your book, that is wing size in Drosophila. तुमच्या पुस्तकात एक एक्झाम्पल दिलेला आहे. इन ड्रासोफिला लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलील्स आर फॉर्म्ड. म्हणजे विंग साईज ड्रासोफिला म्हणजे फ्रूट फ्लाय, जे आपण फळं वगैरे ठेवतो आणि तिथं जी माशी येते पा फ्लाईज, त्याला आपण फ्रूट फ्लाय म्हणजेच ड्रासोफिला असं म्हणतो. द लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलील्स आर फॉर्म्ड इन ड्रासोफिला. द साइज ऑफ विंग्स रेंजिंग फ्रॉम नॉर्मल विंग टू व्हेस्टिजियल विंग. ड्रासोफिलामध्ये विंग साइज डिटरमाइनिंग जीन जो असतो तो अर्थातच काय असणार आहे, वाईल्ड असणार आहे. म्हणजेच ड्रासोफिला जर उदाहरण घेतलं आपण तर त्याच्यामध्ये विंग्स साइज डिटरमाइनिंग एक जीन आहे आणि त्या जीनमध्ये म्युटेशन होतं आणि त्याच्यापासून मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स तयार होतात. त्याला म्हणायचे मल्टिपल अलील्स. म्हणजे विंग साइज डिटरमाइनिंग जीन आहे, त्याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे काय होतं, वेगवेगळे प्रकारचे विंग्स आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये नॉर्मल विंग म्हणजेच ड्रासोफिला, याच्यामध्ये जर आपल्याला नॉर्मल विंग जर दाखवायचे असतील तर ते कसे दाखवतात, VG+. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, वाईल्ड टाईप. आणि काही ड्रासोफिलामध्ये आपल्याला विंग्सच दिसणार नाहीत, त्याला म्हणायचं व्हेस्टिजियल विंग्स. व्हेस्टिजियल म्हणजे नो. आता इथं काय दिलं, एक टेबल दिलेलं आहे पा, त्याच्यामध्ये विंग साइज दिलेले आहेत. फिनोटाईप म्हणजे वरून आपल्याला म्हणजे एक्सटर्नली जे कॅरेक्टर आपण पाहतोय त्याला म्हणायचं फिनोटाईप, आणि त्याचे जीन्स म्हणजे जिनोटाईप. आता नॉर्मल विंग जर असतील तर त्याचा जिनोटाईप आपण कसा लिहिणार आहे, VG+. निकड विंग्स त्याचा जिनोटाईप VG_NI. लक्षात ठेवायला सोपं, NI VG_NI. नॉच विंग्स VG_NO. स्ट्रॅप विंग्स VG_ST. and last one vestigial wings, which is denoted by genotype VG. These are the some multiple alleles or alternative forms of wing size in Drosophila. म्हणजे ह्या काही
5 प्रकारचे विंग्स आपल्याला ड्रासोफिलामध्ये पाहायला मिळतात. हे कशामुळे झालेलं आहे, तर विंग साईज डिटरमाइनिंग जीन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्युटेशन आढळतं आणि म्युटेशनमुळे काय होतात, या 5 प्रकारचे आपल्याला अल्टरनेटिव्ह विंग साईजमध्ये पाहायला मिळतात. लक्षात आलं? देर इज डेविएशन or there is different types of wings formed in the Drosophila due to the mutation, and this is the example of multiple alleles. त्याच्यानंतर there is another example of multiple alleles in human being, that is ABO blood grouping in human being. आपल्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ABO blood group system determining gene असतो तो आहे I, capital I. And this capital I controls our blood group system, that is ABO blood group system. This blood group system has 3 alleles आणि त्या ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये 3 प्रकारचे alleles असतात, IA, I capital B and small I. Small I अर्थातच काय आहे, रेसेसिव्ह जीन आहे. This is the second example, that is ABO blood group system in human being, and first one wing size in Drosophila. This is the multiple alleles. Later on प्लिओट्रॉपी. आपल्याला पुढचे एक्झाम्पल पाहायचे प्लिओट्रॉपीचं. तर प्लिओट्रॉपी म्हणजे काय, तर प्लिओट्रॉपी याचा आपण आपल्या भाषेमध्ये जर त्याचा अर्थ पाहिला तर त्याला काय होतं, किंवा त्याचा अर्थ काय होतो पहा, मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग म्हणजे काय, एकाच वेळेस अनेक कामं करणं. हे आपल्याला समजण्यासाठी आपण अर्थ घेतला. एका वेळेस अनेक कामं करणं म्हणजे काय, म्हणजे जेवत पण असतो, त्याचबरोबर TV पण पाहत असतो, त्याचबरोबर मोबाईल पण बघत असतो. म्हणजे काय, हे एकाच वेळेस अनेक कामं करतो आपण, त्याला काय म्हणायचं, मल्टीटास्किंग. तसंच काही जीन असतात ती एका वेळेस अनेक कॅरेक्टर्स काय करतात, कंट्रोल करतात, त्याला म्हणायचं प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी म्हणजे काय पहा, त्याची डेफिनेशन दिली आहे पहा. व्हेन सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more different traits is called as प्लिओट्रॉपिक जीन. प्लिओट्रॉपिक जीन म्हणजे काय, असा जीन की जो एका वेळेस 2 किंवा जास्त कॅरेक्टर्स, ट्रेट किंवा कॅरेक्टर्स कंट्रोल करू शकतो, त्याला काय म्हणायचं, प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपिक जीन. अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम असंही म्हणतात. लक्षात आलं? प्लिओट्रॉपी म्हणजे काय, जीन एकच असतो परंतु तोच जीन काय करतो, मोर दॅन 2 कॅरेक्टर्स कंट्रोल ॲट ए टाइम इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपी. हे प्लिओट्रॉपी समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा तुमच्या पुस्तकामध्ये. प्लिओट्रॉपीचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया. एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे काय, ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी असणे, किंवा आपण त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, हिमोग्लोबिन कमी असणे, रक्ताची कमी असणे, त्याला म्हणायचं ॲनिमिया, रक्तक्षय म्हणतो आपण त्याला. तिथं एक्झाम्पल एक दिलेलं आहे पहा, सिकल सेल ॲनिमिया. तर सिकलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, विळा म्हणतो आपण त्याला पहा. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे विळा. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय आपण बघूया अगोदर. तर ह्याच्यामध्ये फिनोटायपिक रेशो 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1 बिकॉज वन ऑफस्प्रिंग बिकम डेड व्हेन इट इज रिसेसिव्ह होमोझायगट. आता ही 2 वाक्य समजण्यासाठी आपण जरा पुढचं पाहूया, म्हणजे तुम्हाला हे आपोआप लक्षात येईल. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया तर फिनोटायपिक रेशो 1:2 कसा आला इन्स्टेड ऑफ 3:1, हे आपण थोडंसं शेवटी बघूया. अगोदर सिकल सेल ॲनिमिया हे समजून घेऊया काय आहे हे. तर प्लिओट्रॉपी म्हणजे लक्षात आलं तुमच्या, जीन एकच आहे परंतु तो काय करतोय, ॲट ए टाइम काय करतोय, 2पेक्षा जास्त कॅरेक्टर कंट्रोल करू शकतो, त्याला काय म्हणायचं, प्लिओट्रॉपिक जीन. तर सिकल सेल ॲनिमिया हे पहा. मग हा सिकल सेल ॲनिमिया कशामुळे होतो, तर
which is caused by the gene HBS, pleiotropic gene, sickle cell anemia, which is caused by gene HBS, yes for sickle cell anemia. म्हणजे सिकल सेल अॅनिमिया हा डिसीज कशामुळे होतो तर HBS या जीनमुळे होतो. एस म्हणजे सिकल सेल. तर HB म्हणजे काय, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन माहिती आहे तुम्हाला, रक्तामध्ये जे आरबीसीज असतात आपल्या, आणि त्या आरबीसीज मध्ये काय असतं, HB असतो, म्हणजेच हिमोग्लोबिन असतो. हिमोग्लोबिन हे प्रोटीन आहे आणि त्याची जर कमतरता भासली तर आपल्याला रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया हा डिसीज होतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून इथं HB घेतलेला आहे. म्हणजेच काय, सिकल सेल कॉजिंग जीन कुठला आहे, HBS, अँड इट्स नॉर्मल जीन इज नथिंग बट HBA. इथं दिलेलं आहे सगळं पहा. सिकल सेल अॅनिमिया कॉज्ड जीन काय आहे, HBS, अँड इट्स नॉर्मल हेल्दी जीन इज HBA, अँड ऑब्वियसली इट इज डॉमिनंट. म्हणजे HBA हा जीन काय आहे, डॉमिनंट आहे. HBS हा जीन कसा आहे, रेसेसिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा, heterozygous or carrier having genotype HBA-HBS shows the sign of mild anemia as their RBCs become sickle shaped. आता हे HBA-HBS हे काय आहेत, त्याच्या अगोदर आपण काय करूया. आता इथं काय लिहिलंय पहा, HBA-HBA. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर असे जीन्स असतील, म्हणजेच HBA-HBA. आताच आपण काय पाहिलं, HBA हा काय नॉर्मल आहे. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये HBA-HBA असे अलिल्स असतील किंवा जीन्स असतील तर तो व्यक्ती अर्थातच काय असेल, नॉर्मल असेल. आता कॅरियर म्हणजे काय असतं पहा, इफ द पर्सन हॅव्हिंग HBA-HBS अलिल्स दॅट इज कॉल्ड ॲज कॅरियर. म्हणजे एक नॉर्मल आणि दुसरा सिकल सेल अॅनिमिया कॉझिंग जीन असतो, परंतु हा नॉर्मलच असतो, विच शोज द माइल्ड साइन ऑफ सिकल सेल अॅनिमिया. आणि डिसीज्ड पर्सन किंवा ज्या व्यक्तीला सिकल सेल अॅनिमिया झालेला आहे, अर्थातच त्याच्यामध्ये जीन्स कसे असतात, दोन्ही रेसेसिव्ह असतात, म्हणजे HBS-HBS. ऑब्वियसली दिस पर्सन बिकम डिसीज्ड ऑर विच इज कॉज्ड बाय सिकल सेल अॅनिमिया. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीमध्ये आपण नॉर्मल असेल, त्याला सिकल सेल अॅनिमिया वगैरे काही नाही, तो नॉर्मलच आहे, त्याचे जीन्स कसे असतात, HBA-HBA. आणि कॅरियर जर असेल तर त्याच्यामध्ये एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह जीन असतो, म्हणजेच HBA-HBS. आणि डिसीज्ड म्हणजे सिकल सेल अॅनिमिया जर झाला असेल तर त्याच्यामध्ये जीन्स कसे असतात, HBS-HBS. हे लक्षात आलं तुमच्या. इथं काय सांगितलंय पहा, आता हे तर हेट्रोझायगट असं शब्द दिलेला आहे, हेट्रोझायगट कॅरियर. आता हेट्रो म्हणजे काय, डिफरंट आपल्याला माहिती आहे. आता इथं HBA-HBS हे दोन डिफरंट अलिल्स आहेत, म्हणजेच कॅपिटल T स्मॉल t आपण पाहिलं होतं की नाही, हे दोन डिफरंट अलिल्स आहेत, म्हणून आपण त्याला हेटेरोझायगोट असं म्हटलं होतं. तेच आहे थोडक्यात, म्हणून हा शब्द इथं आलाय पहा, हेटेरोझायगट दॅट इज कॅरियर हॅव्हिंग जीनोटाइप HBA-HBS shows the sign of mild anemia as their RBC become sickle shaped. नॉर्मल पर्सन सांगितलं तुम्हाला, HBA-HBA नॉर्मल पर्सन, बोथ अलिल्स आर डॉमिनंट. याच्यामध्ये दोन्ही अलिल्स कसे आहेत, डॉमिनंट आहेत, त्याच्यामुळे तो नॉर्मल पर्सन आहे. इथं एक डॉमिनंट, इथं रेसेसिव्ह आहे, त्याच्यामुळं हा पर्सन कसा आहे, कॅरियर आहे. त्याच्यामध्ये सिकल सेल अॅनिमिया कॉझिंग जीन आहे, म्हणून त्याला कॅरियर असं म्हणतात. इथं पहा, होमोझायगोट्स विथ रेसेसिव्ह जीन्स दॅट इज HBS-HBS. आता इथं हा पर्सन जर पाहिला तर त्याचा जीनोटाइप जर आपण पाहिला तर काय, दोन्ही अलिल्स कशा आहेत, रेसेसिव्ह आहेत, म्हणजेच HBS-HBS.
दिस पर्सन बिकम डायड. दोन्ही जीन्स इथं काय झालेले आहेत किंवा अलील्स कसे आलेले आहेत, रेसेसिव्ह आलेले आहेत. त्याच्यामुळं ऑब्विसली त्या पर्सनला काय होणार आहे, सिकल सेल ॲनिमिया येणार आहे किंवा होणार आहे. म्हणजेच जर हेच हेट्रोझायगट कंडिशन जर असेल देन आता ह्याचा तर काही प्रश्नच नाही, नॉर्मल पर्सनचा काही प्रश्नच नाही. राहिले हे दोघं म्हणजे हेट्रोझायगट आणि होमोझायगस. हेट्रोझायगट पर्सन असेल म्हणजे त्याच्यामध्ये जीनोटाईप HbA HbS असेल तर तो पर्सन नॉर्मलच असतो, त्याच्यामध्ये माइल्ड सिम्पटम्स आपल्याला ॲनिमियाचे दिसतात. परंतु जर होमोझायगस पर्सन असेल की ज्याच्यामध्ये दोन्ही जीन्स कशा असतात किंवा दोन्ही अलील्स कसे असतात, रेसेसिव्ह असतात HbS HbS, दिस पर्सन डेफिनेटली कॉज्ड बाय सिकल सेल ॲनिमिया अँड ड्यू टू दिस सिकल सेल ॲनिमिया द पर्सन बिकम डाईड. त्याच्यामुळे तो पर्सन काय होतो, डाईड होतो. Thus, the gene for sickle anemia is lethal. Lethal means harmful, हानिकारक in homozygous condition. लक्षात येतंय तुमच्या, जर सिकल सेल ॲनिमिया कॉजिंग जीन्स जर होमोझायगस कंडिशनमध्ये जर आलं म्हणजे दोन्ही अलील्स जर सेमच आले, ज्याला आपण काय म्हणतो होमोझायगस कंडिशन असं म्हणतो. होमो म्हणजे काय, सिमिलर, म्हणजे हे दोन्ही अलील्स जर सिमिलर असतील किंवा होमोझायगस कंडिशन जर आली त्या पर्सनमध्ये तर ते कसं असतं, लिथल असतं, हार्मफुल, बिकॉज दिस पर्सन कॉज्ड बाय सिकल सेल ॲनिमिया. दॅट इज टू डिफरंट एक्सप्रेशन्स आर प्रोड्युस्ड बाय सिंगल जीन. म्हणजे काय, एकच जीन आहे, कुठला जीन कुठला आहे, एकच आहे, म्हणजेच सिकल सेल कॉजिंग जीन एकच आहे. पहा, सिकल सेल कॉजिंग जीन एकच आहे, परंतु सिकल सेल कॉजिंग जीन HbS हा एकच जीन आहे, परंतु तो जर होमोझायगस कंडिशनमध्ये आला म्हणजेच HbS या कंडिशनमध्ये असेल तर तो कसा असतो, लिथल असतो, हानिकारक आहे. अँड व्हेन दिस जीन बिकम हेटेरोझायगस कंडिशन that is HbA HbS, it become carrier or somewhat normal. म्हणजे जीन एकच आहे परंतु त्याच्या दोन फिनोटाइप्स दिसत आहेत आपल्याला, म्हणजे दोन कॅरेक्टर तो ॲट अ टाइम कंट्रोल करू शकतोय. म्हणजेच HbS हा जीन एकच आहे परंतु त्याचे हे दोन फिनोटाइप आहे. होमोझायगस कंडिशनमध्ये जर आला तर तो लिथल आहे आणि हेटेरोझायगस कंडिशनमध्ये असेल तर तो कॅरियर किंवा नॉर्मल असू शकतो. दॅट मीन्स सिंगल जीन कॅन कंट्रोल मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स और मोर दॅन अल्टरनेटिव्ह कॅरेक्टर्स इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपिक जीन. मग पुढे आणखीन एक त्यांनी सांगितलंय पहा, the marriage between two carriers should be avoided because they will produce normal carriers and sickle cell anemic child in 1:2 to 2:1 ratio. That is, sickle cell anemic become died. Sickle cell anemic child become died and remaining 3 are normal in 1:2 ratio. आता इथं आपण काय केलेलं आहे पहा, वरचं आपण बघूया. इथं काय केलेलं आहे पहा, दोन सिकल सेल कॅरियर घेतलेले आहेत, म्हणजे मॅरेज बिटवीन 2 सिकल सेल कॅरियर्स शुड बी अवॉइडेड. त्यांनी काय सांगितले, 2 सिकल सेल कॅरियर जे आहेत त्यांच्यामध्ये मॅरेज अवॉइड केलं पाहिजे. का करायचं तसं, तर का करायचं ते पहा. जर आपण करून पाहिलं, हे सिकल सेल कॅरियर मेल आणि सिकल सेल कॅरियर फिमेल घेतलं त्यांच्यामध्ये जर मॅरेज केलं तर काय होतंय पहा. आपण पॅरेंट्स घेतले, त्याचा जिनोटाईप केला, सिकल सेल कॅरियर असेल तर HbA HbS हा जिनोटाईप आहे
याचं पण काय असणार आहे HbA HbS. त्याच्यानंतर आपण त्याचे गॅमेट्स काढतो HbA HbS. तसेच याचे पण गॅमेट काढलेले आहेत. दिस गॅमेट्स पुट इन द चेकरबोर्ड मेथड और पुनेट स्क्वेअर मेथड. हे आपण गॅमेट्स काय केलेले आहेत या चेकरबोर्डमध्ये टाकले आणि काय होते पा या गॅमेट्सची आपण काय करतो क्रॉसिंग करतो. इथं काय आले पा HbA 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 HbS, later on HbA HbS, and last one HbS HbS. That is one is normal. This genotype shows the normal person. हे दोन HbA HbS carrier person आहे, that is sickle cell carrier 2, and last one sickle cell anemic. म्हणजेच ज्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया हा डिसीज झालेला आहे ते किती आहेत 1 आहे. म्हणजे 4 ऑफस्प्रिंग, 4 ऑफस्प्रिंगमध्ये एक नॉर्मल आहे, 2 सिकल सेल कॅरियर आहेत आणि एक कसा आहे डिसीज्ड आहे म्हणजे सिकल सेल ॲनिमिक पर्सन आहे. म्हणजे काय आता सिकल सेल ॲनिमिया झाला म्हणजे हा डाएट झाला म्हणजे याचा काही प्रश्नच नाही. राहिले किती 1:2. म्हणजे इथं त्यांनी रेशो दिला होता पहा सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन इन 1:2 2:1 रेशो म्हणजेच 1:2 2:1 रेशो. बट लास्ट चाइल्ड बिकम डाईड, सो रिमेनिंग 3 आर नॉर्मल. राहिलेले 3 कसे असणार आहेत नॉर्मल असणार आहेत, परंतु त्यांचा रेशो काय असतो 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस कसा मिळतो माहिती आहे आपल्याला 3:1. या 3:1च्या ऐवजी रेशो काय मिळतो आपल्याला 1:2. Therefore, the marriage between 2 sickle cell carriers should be avoided. तर सिकल सेल ॲनिमिया होतो म्हणजे काय पा देर इज अ डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन इन द बॉडी ऑफ द ह्युमन. म्हणजे थोडक्यात काय होतं सिकल सेल ॲनिमिया ज्या व्यक्तीला झालेला आहे त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासते आणि ऑक्सिजनची कमतरता भासली की ऑब्वियसली काय होतं RBCमध्ये असलेलं HB लेवल कमी होणार आहे. म्हणजेच काय प्लिओट्रॉपी. तर प्लिओट्रॉपी म्हणजे लक्षात आलं तुमच्या प्लिओट्रॉपी म्हणजे काय सिंगल जीन विल कंट्रोल द मोर दॅन 2 कॅरेक्टर्स ॲट ए टाईम. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलं सिकल सेल ॲनिमिया. तर अशा पद्धतीनं आपण डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन इनहेरिटन्स शिकलो, मल्टिपल अलिल्स आणि प्लिओट्रॉफी. याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार, थँक्यू.